नागपुरातील नारा घाटाजवळ 800 मिमी व्यासाच्या ओमनगर फीडर पेन 4 या मुख्य जलवाहिनीला मोठे भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे। या मोठ्या गळतीमुळे नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून शहरात आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे आज गुरुवारी शहराच्या अनेक भागातील सकाळचा आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे। या शटडाऊनचा प्रामुख्याने नारा कमांड एरिया, ओमनगर, आर्यनगर, नारावस्ती, प्रीती सोसायटी, एकता कॉलनी, आदर्श कॉलनी, नूरी कॉलनी, नारी कमांड एरिया, शेंडेनगर, आवळेनगर, कपिलनगर, कामगार नगर, नालंदा नगर, नारीगाव, उत्कर्ष सोसायटी, जरीपटका कमांड एरिया, भीम चौक, हुडको कॉलनी, मार्टिन नगर, कस्तुरबा नगर, सुगत नगर, कबीर नगर आणि नारा NIT कमांड एरिया, पांजरा परिसर, विश्वभारती सोसायटी, शबिना सोसायटी, इरोज सोसायटी, उमंग कॉलेज परिसर या भागांना मोठा फटका बसणार आहे। महापालिका प्रशासनाने नागरिकांना आधीच पाणी साठवून ठेवण्याचे आणि या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केलंय। पाणी टंचाईच्या काळात नागरिक मनपाच्या हेल्पलाईनवर किंवा नागपूर जल ग्राहक सेवा मोबाईल ॲपवर संपर्क साधून टँकर मागवू शकतात।